जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। दररोज एवढी राख जर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरात गेले असती तर त्यांनी काय केले असते? त्यांच्या कारखान्याच्या चिमणीतून उडणाऱ्या या राखेमुळे आमच्या शिंदेवासियांच्या जीवनाची राख रांगोळी झाली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया शिंदे ग्रामस्थांनी दिली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील अयान मल्टीट्रेड साखर कारखाना हा परिसरातील गावांसाठी सध्या डोकेदुखीचा विषय ठरत आहे। या कारखान्याच्या बॉयलर चिमण्या मधून उडणाऱ्या राखेने या परिसरातील गावकऱ्यांच्या जीवनाची राख रांगोळी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। या कारखान्याच्या 3 ते 4 किलोमीटरच्या परिसरात असलेल्या शिंदे या गावातील ग्रामस्थ बॉयलरमधून उडणाऱ्या राखेने त्रस्त झाले आहे। या गावात या राखेचा त्रास इतका वाढला असून गावातील महिलांना रोज 4 ते 5 वेळा घर अंगण झाडावे लागत आहे। या राखेच्या काजळीमुळे पूर्ण गावच काळवंडल्याची परिस्थिती आहे। गावातील प्रत्येक घरात, ओट्यावर, घराबाहेर, गाडीवर या राखेचा प्रादुर्भाव दिसून येत आहे। याबाबत तक्रारी करूनही कारखाना प्रशासन यावर कार्यवाही करत नाही। कारणही तसेच आहे, या कारखान्याशी नेहमीच उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नाव जोडले जाते, त्यामुळे प्रशासन देखील या गावकऱ्यांच्या तक्रारी आणि त्रासाकडे दुर्लक्ष करत आहे। या राखेचा फटका परिसरातल्या पिकांना देखील बसत असून पिकांच्या फळा-पानांवर देखील राखेचाच प्रादुर्भाव दिसून येत आहे। त्यामुळे आता राखेच्या या त्रासाला कंटाळून गावातील महिला, ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले असून या प्रकरणी काही हालचाली न झाल्यास थेट टोकाचे पाऊल उचलण्याची धमकी गावकरी देताना दिसून येत आहे। याबाबत अयान कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक पद्माकर टापरे यांच्याशी फोनवरून संपर्क केला असता राखेच्या या त्रासावर उपाययोजना करण्यासाठी लाखो रुपयांची यंत्रसामग्री कारखान्याने घेतली असून हंगामाच्या गडबडीत ती सुरळीत कार्यान्वित होऊ शकली नसल्याचे दिसून आल्याचे सांगितले आहे। त्यामुळे येत्या 14 ते जानेवारी 16 दरम्यान कारखान्यात ब्रेक घेऊन राखेच्या या समस्येवर तातडीने उपाययोजना करून परिसरातल्या ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासापासून रिलीफ देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अयान कारखान्याच्या वतीने सांगण्यात आले आहे। मात्र कॅमेऱ्यासमोर त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे। यासंदर्भात स्थानिक शिंदे गावातील ग्रामस्थ माजी सरपंच विठ्ठल पाटील, उषाबाई पाटील ग्रामस्थ, अर्चना राजू पाटील ग्रामपंचायत सदस्य शिंदे, दक्षा पाटील ग्रामस्थ शिंदे, श्रीराम पाटील ग्रामस्थ शिंदे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। एवढी राख उडते आमच्याकडे, 4-4 वेळे घर वसरी पुसून सुद्धा एवढे आमचे पाय पण काळे होतात। एवढी राख उडून अजित पवारांच्या घरात गेली असती तर ते काय केलं असतं? हा, एमडी साहेब सुद्धा बोलत नाही। एमडी साहेबांच्या इथे शिंद्याला यायला, आमच्याकडे राहायला पाठवून द्या आणि राख बघणार कसं होणार त्यांचं? एवढे 4 वेळा आम्ही कसं सहन करत आहे, पण काही निबंध नाही करत। तर भाजीपाला सुद्धा घेऊन गेले होते। कपडे पाहून घ्या तुम्ही, सफेद कपडे टाकलेले, तब्येत आपण बिघडता आणि कपड्यांवर पण सगळी धूळ येते ना, डोळ्यात पण जाते, असं येते। म्हणजे कोणी सांगतच नाही ना कुणाला, आणि सगळं काळं पाणी निघतं। आता कपडे टाकलेले मागे पाहून घ्या तुम्ही, वरती पण चला किती घाण आहे बघून घ्या।
माझे नाव विठ्ठल मुरार पाटील, मुक्काम पोस्ट शिंदे. मी माजी सरपंच आहे या गावाच्या. या नात्याने मी हे सर्व सांगू इच्छितो. लोक कंटाळले म्हणून येत नाही, कुणी काही होत नाही असं करून येत नाही, शासन ध्यान देत नाही म्हणून येत नाही. तरी कृपया करून एवढ्या वेळेस कलेक्टर महोदय यांनी ध्यान द्यावं आणि एवढी विनंती करतो. पिकांचं नुकसान होय. कापूस आम्हाला 300 रुपये भाव कमीने विकायला लागतो, घेत नाही. CCI मध्ये गेले तिथे सांगतात हा काळा कापूस आणलेला आहे असं बोलतात. तर आमच्यावर दया माया करा. आयन मल्टी स्टेट शुगर फॅक्टरीची जे राख उडते ती राख थेट आमच्या गावावरून पिकं सर्व घरांमध्ये घुसते. या वर्षी तर एवढी ओर झाली क महिलांनी वड्या पापड काही केलं नाही. महिलांची कमरेची समस्या निर्माण झाली, कारण की दिवसातून 4 वेळा 3 वेळा 5 वेळा असं घर झाडावं लागतं, पोतं मारावं लागतं घरात. महिला कंटाळल्या, महिला पुरुषांना टोचून बोलायला लागल्या की काही हा कारखाना राग केव्हा बंद करेल. ह्या कारखान्याचा मालक एवढा मोठा आहे अजित पवार की त्याच्यामुळे याची दखल कुणी घेत नाही. आम्ही ग्रामपंचायत मार्फत आमचे खाजगी पुष्कळ वेळा तक्रार करून सुद्धा कुणी ऐकून घ्यायला तयार नाही आमची तक्रार. तर मग काय आम्ही मेल्यावर आमची तक्रार ऐकणार का आम्ही जन आंदोलन उभारू का मोठं. महिला पोरं बाळा घेऊन कारखान्यावर जाऊ का. कारखान्यावर गेलो तर कारखान्याला बी त्रास होईल, शेतकऱ्यांच्या ऊस शिल्लक राहून जाईल. त्याच्यासाठी आम्ही एवढं पाऊल उचलत नाही. पण शासन प्रशासन कारखाना यांनी आमची दखल घ्यावी आणि एवढं काम करावं. नाही तर आम्हाला पर्याय उरणार नाही. आम्हाला मग कुणाचं नुकसान हो काही हो रस्त्यावर उतरावं लागेल. आणि जर रस्त्यावर उतरलो तर काही कमी जास्त झालं त्याला कारखाना शासन प्रशासन हे जबाबदार राहील, आम्ही गावकरी जबाबदार राहणार नाही. हे आताच तुम्ही नोंद करून घ्यावी. आमच्या सहनशीलतेचा अंत कधी बघू नका, कारण की आम्ही पहिल्याने शेतकरी संघटना चालवलेली आहे. आंदोलन कसं करावं आम्ही हे शिकलेलो आहे शरद जोशी साहेबांपासून. तर कृपा करून तुम्ही आम्ही हात जोडतो दोघं आणि तुम्हाला सांगतो की ही राग बंद करा, नाहीतर मग आमच्याहून काही ऐकलं जाणार नाही. एवढी मी नम्र विनंती करतो तुम्हाला सर्व गावकऱ्यांमार्फत. माझे नाव श्रीराम पाटील शिंदा. आम्हाला अशी कंप्लेंट नाही फक्त हे शुगर फॅक्टरी आहे आणि शुगर फॅक्टरीचा कारखाना आहे त्याच्या राखेचा एवढा भयंकर त्रास आहे आम्हाला का म्हणजे कमीत कमी 7 ते 8 वर्षापासून किदून गेलो आम्ही त्या राखेप्रमाणे. पूर्ण गावात राखेचा तर त्रास आहे, शेतामध्ये कुठे बी जावं राखेचा त्रास आहे आम्हाला. वारंवार मराठे साहेबांना कंप्लेंट दिल्या गेल्या आहे. ते सांगतात पुण्याहून मशीन येतोय बसवून देतो, दरवर्षी चालू झाला की सांगतात. ते बोलवून 6-10 लोकांना बोलवून ते सांगून देतात, लोक घरी येऊन जातात. पण राग काही बंद झालेलं नाही अजून. म्हणजे मुलांना लहान मुलांपासून तर सगळे म्हातारे सगळ्यांना त्रास आहे. सर्वात जास्त त्रास स्त्रियांना आहे. रोज दिवसातून 5-6 वेळा झाडू मारावं लागतं घरामध्ये. इथून सुरू एवढं आहे. 5-6 वर्षापासून त्रास आहे आम्हाला. उपनगरला बी दिलं गेलंय, साहेबांना बी दिले गेले, वरती सगळ्यांना जिथे द्यायचे अर्ज सगळीकडे दिले गेले.
पाटील. बाबा एकनाथ पाटील. काळं काळं उमटतं. दरवेळेस साफ करावं लागते. कारखान्यामुळे राख येते आणि बट्या कपड्यांवर बी उडते ते धूळ आणि पाय पण काळे होतात. सगळे पाय फुटून जातात. कपडे टाकले की लगेच काय पांढरे कपडे धुवायचं कामच नाही. घरात टाकावं लागतात. वड्या पापड बी केल्याने बायांनी यावर्षी सगळं बाकी राखमुळे काहीच करता येत नाही. कारखान्याचे ऊस थोडी चालू झाली की कारखान्याहून राख येते. मी दक्षा शैलेंद्र पाटील, राहणार शिंदे. आम्ही या गावात राहतो, पण आम्हाला या साखर कारखान्याच्या काजळीचा खूप त्रास आहे. तो म्हणजे इतका भयंकर त्रास आहे की आम्हाला जगणं मुश्किल होऊन गेलंय आमचं. हे आता आमच्या घरात लग्न आहे. लग्न कार्य राहिल्यामुळे घराला कलर वगैरे सगळं काम कलरिंगचं होतं. कलरिंगचं काम झाल्यामुळे ते जसंच्या तसं काळं दिसतंय पूर्ण. म्हणजे गावात झाडांवर सगळ्या गोष्टींवर राखेची हे झालेली आहे. जशी राखेची चादर पसरली जणू असं वाटतंय आपल्याला. तर ते हे आरोग्यासाठी एकदम घातक आहेत. आणि गावातील महिला बचत गट आहे चालवतात. ते बचत गट चालवतात, त्यांना वड्या पापड कुरडया सगळं करावं लागतं. तर ते वड्या पापड कुरडया करताना ती सगळी काजळी त्यांना चिकटते. तर त्याचा निर्बंध व्हावा ही आमची इच्छा आहे. हा त्रास आम्हाला 7 वर्षापासून आहे. आधी नव्हता, पण आता हा त्रास भयंकर होतोय. आणि श्वास घेताना सुद्धा तो नाकामध्ये जातो. आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा हे खूप घातक आहे. याचा काहीतरी बंदोबस्त व्हायला पाहिजे. भरपूर वेळेस बचत गटाच्या लेडीजांनी सह्या करून सगळं अर्ज दिलेला आहे, पण काहीच कारवाई झालेली नाही याच्यावर.